हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, तुमच्यासाठी साधा कटोरी ब्लाऊज फक्त अर्ध्या तासात कटिंग करून कसं शिवायचं हे तुम्हाला आज मी डिटेलमध्ये अगदी सविस्तरमध्ये सांगणार आहे. तर बघा, हा आपला कॉटनचा ब्लाऊज पीस आहे. आपलं 30 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग आपल्याला करायचं आहे. बघू शकता, हा थोडासा ब्लाऊजला क्रॉस आहे, तो मी काढून घेत आहे. 30 साईजचं कटोरी ब्लाऊज घेत आहे. मी याची मापे वगैरे कुठेही लिहून घेतलेली नाहीत, कारण फक्त आपल्याला अर्ध्या तासात करायचं आहे. बघू शकता, 11.5 आपली उंची तयार आहे. तर इथं मी पाठीतला भाग कट करत आहे. 12.5 उंची घेतलेली आहे. 7.5 इंच छाती आहे. 7.5 30ची छाती आहे. 30च्या छातीचा चौथा भाग 7.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन 9ची छातीची घडी घेऊन मी अशी बॉक्स तयार केलेला आहे. बघू शकता, आपल्याला फक्त अर्ध्या तासात कटिंग करून शिवायचं असल्यामुळे मी इथं तुम्हाला मापे वगैरे लिहून घेणार नाही. तर बघा, आपली शोल्डर 4.5 इंच घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, इथं सुद्धा 4.5 इंच, मुंडासुद्धा 4.5 इंचच मी घेणार आहे. गळा रुंदी फक्त 2.25 इंच घ्यायची आहे. गळा आपला 7.5 इंच घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, फक्त अर्ध्या तासात असा एक 7.5 इंचावरती घेऊन मी असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बघू शकता, आतल्या साईडला 1.25 इंचावरती मी मार्किंग करून अशी तिरकी लाईन मारून घेणार आहे, जेणेकरून गळा फक्त आपला खालच्या साईडला खोलला जाईल. बघा, इथं आपली मुंडासुद्धा 4.5 इंचच घ्यायचा आहे. मी एकदा चेक करून घेते. अगदी सोप्या पद्धतीमध्ये ब्लाऊज कटिंग करून कसं शिवायचं ते आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, किंवा मी कसं शिवते ते बघा. इथून 1.25 इंचावरती मी मुंड्याला आकार देऊन घेत आहे. अगदी सविस्तर सोपी पद्धत, सहज कोणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीने मी कटिंग व्हिडिओ दाखवणार आहे. कुठेही मापे लिहित वगैरे घ्यायचे नाही, फक्त आपल्या डोक्यात मापे घ्यायचे आहेत. बघा, इतका भाग मी व्यवस्थित असा कटिंग करून घेते आणि मग आपण नंतर गळ्याला आकार देऊन घ्यायचं. जसं आपण मार्किंग केलेलं आहे, बरोबर त्या मार्किंगवरनं आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, आता इथं खालच्या साईडला फक्त थोडासा असं आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही, आणि जसं मार्किंग केले अगदी तसं व्यवस्थित कटिंग करायचं आहे. मी अशाच पद्धतीने फक्त अर्ध्या तासात ब्लाऊज संपूर्ण कटिंग करून शिवते. आता ही आपला पाठीतला भाग तयार झालेला आहे. ब्लाऊजच्या दुसऱ्या बाजूची अशी 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे. खालच्या बाजूने मी 1.25 इंच घडी आपल्याला दुमडपट्टीसाठी टाकून घ्यायची आहे. आणि तयार भाई आपली 3.5 आहे. इथं मी 4 इंच घेतलेले, अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे आणि सरळ एक लाईन मारून घ्यायची आहे. ओपन बाजू करून आपल्याला 2.5 ते 2.25 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आहे आणि अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. त्या तिरक्या रेषेचा बरोबर आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे आणि बाहीला वरती अर्धा इंच व खाली अर्धा इंच आकार देऊन घ्यायचा. शक्यतो बाहीची घडी ही छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, पण माझं कापड भरपूर शिल्लक आहे, मग मी जितकी आहे तितकीच घेतलेली आहे. आणि बघा, असा आकार देऊन घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही, इथं दंडगेरचं माप टाकायचं आणि एक्स्ट्रा 1.5-2 इंच तुम्हाला जितकं मार्जिन हवं आहे तितकं टाकून अशी एक स्ट्रेट तिरकी लाईन मारून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही, आणि बाहीला असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, आता यातले 2 पदर फक्त उचलायचे आणि आतल्या बाजूचा म्हणजे बाहीच्या पुढच्या बाजूचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे आपल्या उलट्या बाजूला मी क्रॉस मार्किंग केलेलं आहे. तर बघा, हा आपला असा कपडा शिल्लक राहणार आहे. तो असा व्यवस्थित मी फिरवून घेते, पाठीचा भाग जिकडं कट केला तिकडं, आणि आपला साईडचा भाग कुठं कसा ॲडजस्ट होतो हा व्यवस्थित बघतच आपल्याला मापे टाकून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर बघा, एक तर अगोदर मी छातीची घडी जितकी आहे त्यात अर्धा इंच कमी मी क्रॉसपट्टी कट करून घेणार आहे. इथं क्रॉसपट्टी मी 3 इंच आणि इकडं 2.5 इंच मी टाकून तिरकी क्रॉसपट्टी कट करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने ब्लाऊज कट केल्यानं अगदी कमी वेळेत आणि परफेक्ट असा आपला ब्लाऊज होतो. बघू शकता, क्रॉसपट्टी आपली तयार करून झालेली आहे. हा पॅटर्न आहे, मी असा सुद्धा ठेवू शकतो, पण बघा, जितका कमी कपडा असेल त्या कमी कपड्यात कसं ॲडजस्ट करून ठेवायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे. प्रत्येक ठिकाणी आपला कसा कपडा वाचेल, कमी कपड्यात कसं ब्लाऊज ॲडजस्ट होईल हे बघत आपल्याला पॅटर्न ठेवून घ्यायचे आहेत. बघू शकता, आता मी कपडा फिरवून घेतला
आणि अशा पद्धतीने आपल्याला पॅटर्न ठेवून घ्यायचा. खालच्या साईडला आपली कमरपट्टीसुद्धा इथं तयार होणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा जसा पॅटर्न आहे अगदी तसाच काठावरून मी व्यवस्थित हाताने एका घट्ट पकडत आहे तसं सेम मार्किंग करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. आता हा आपला जो कटोरा आहे पेपर कटिंग हा आपल्याला तिरकं ठेवून कटिंग करायचा आहे. बघू शकता हा क्रॉसमध्येच आपला ठेवला गेला पाहिजे. कटोऱ्याचा भाग हा साईडचा भाग जसा आहे तसा ठेवला तरी चालेल. बघा मी क्रॉसचा अँगल बघत व्यवस्थित असा कटोरा ठेवून घेतलेला आहे आणि अगदी आहे तसं मार्किंग केलेलं आहे. फक्त खालच्या बाजूला मी अर्धा इंच कटोरा वाढवणार आहे. तर तो का वाढवणार आहे हे तुम्हाला शिवता वेळी मी पुढं सांगेनच. तर बघू शकताय तुम्ही असं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आणि हे अर्धा इंच मी एक्स्ट्रा मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा आता जसं मार्किंग केलेलं आहे अगदी आहे तसं व्यवस्थित असं मी कटिंग करून घेते. बरोबर मार्किंगच्या लाईनवरूनच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. अगदी पटकन. आता माझा व्हिडिओ करायचा आहे म्हणून मी अर्धा तासात करते, पण तसं झालं तर 20 ते 25 मिनटात मला आरामात ब्लाऊज शिवून होतो. बघा आता इथंसुद्धा मी उलट्या बाजूवर क्रॉस मार्किंग करून घेतलेले म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही आपली उलटी बाजू आहे. कटोरा पण जसा मार्किंग केलेला आहे तसाच व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचा. अशाच पद्धतीने ब्लाऊज शिवला तर दिवसाला तुम्ही 10 ते 12 ब्लाऊज नक्की शिवाल. इतकी सोपी पद्धत आहे. बघू शकताय तुम्ही. फक्त लक्ष देऊन बघा, लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला परफेक्ट जमेल. तर बघा इथंसुद्धा मी क्रॉस मार्किंग करून घेतलेलं आहे. तर ही आता आपली पाठीतली पट्टी तयार होणार आहे. तर बघा हा डबल कपडा आपला आहे तो मी सिंगल करून एक्स्ट्रा कट करून घेते म्हणजे आपली पाठीतली पट्टी तयार होईल. आणि खालच्या बाजूची जी आहे ती आपली काजपट्टी आहे आणि जी गळा कट करून जे कपडा शिल्लक राहिला आहे ते मी बटनपट्टी करणार आहे. तर बघू शकता इथं क्रॉस कपड्यात मला 1 इंचाच्या पट्ट्या 2 काढून घ्यायच्या आहेत गोटपट्टीसाठी. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टेपने मोजूनसुद्धा मार्किंग करून घेऊ शकता, पण मी अंदाजेच घेत आहे. आणि इथं जी एक्स्ट्राची पट्टी काढणार आहे ती पट्टी आपल्याला नॉट तयार करायची आहे, पण मी व्हिडिओमध्ये नॉट तयार केलेली दाखवलेली नाही आहे. कपड्याची नॉट कशी तयार करायची ते सुद्धा मी तुम्हाला हवे असेल तर व्हिडिओमध्ये पुढच्या सांगेन. तर बघा अशा 1 इंचाच्या एक्स्ट्रा पट्ट्या मी कट करून घेत आहे. कायम तिरक्या कपड्यातच आपल्याला गोटपट्टी काढायची. गोट छान गोल असा येतो. ही आपली गोटपट्टी तयार झालेली आहे आणि ही आपली नॉटची पट्टी तयार झालेली आहे. बघू शकता हा आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी साईडला करून घेत आहे. तर बघा आता पॅटर्न ठेवायचं कसं, सुरुवात शिवायला कशी करायची असते दाखवते. पाठीचा भाग, पाठीतली पट्टी, बाही बघू शकता, काजपट्टी, बटनपट्टी, गोटपट्टी, क्रॉसपट्टी, साईडचा पॅटर्न आणि कटोरी असं भाग ठेवून शिवायलासुद्धा आपल्याला तसं घ्यायचं आहे. बघा कटोरीचा एक भाग घेतलेला आहे आणि इथं खालच्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करून आपल्याला 2.25 इंचाचा टक्स पॉईंट मारून घ्यायचा आहे. आणि बघा असं जी तिरकी टक्स मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा करायचं. बघा हा उलटा हँड बघा जो कोपरा आपला आलेला असतो त्या कोपऱ्यात आपल्याला कटोरा फोल्ड करून घ्यायचा. खालच्या बाजूला 1.5 इंच मार्किंग करायचं आहे. बघू शकताय तुम्ही. आणि अशी तिरक्या टीप ठेवून आपल्याला परत 2.25 इंचावरती एक लाईन तिरकी लाईन मारून घ्यायची आणि आहे तसेच आपल्याला ती लाईनसुद्धा टीप मारून घ्यायची आहे. परत आहे तो कोपरा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आणि परत तिरकी लाईन मारून घ्यायची. लगेच कपडा शिवून काढल्यानंतर लगेच जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायची. तर बघा हा आपला कटोरा तयार आहे. साईडचा भाग मी सव्वाचा ठेवलेला आहे, कटोरा उलटा ठेवला. ब्लाऊज कट करताना आपण असा कट करतो आणि शिवताना असा शिवतो. ह्यासाठी आपल्याला कटोराचा भाग कमी पडतो, त्यासाठी आपल्याला तो कटोऱ्याचा भाग एक्स्ट्रा अर्धा इंच कट करायचा असतो खालच्या बाजूने. बघा जसा आहे तसा पॅटर्न व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही.
व्यवस्थित असा ठेवून घेऊन कुठेही ओढाताण करायची नाही. टीप आपल्याला मारून घ्यायची. लगेच त्याच्यावरून दुसरी टीपसुद्धा टाकून घ्यायची आहे. बघा किती सुंदर असं आपला कटर आलं आहे. क्रॉसपट्टी बघू शकताय तुम्ही. ही आपली क्रॉसपट्टी थोडीशी 1.5 इंच खाली एक्स्ट्रा सोडून तिरक्या लाईनमध्ये आपल्याला क्रॉसपट्टी डबलची जोडून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थित अशी आपली क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे. आता हा पाठीतला भाग आहे, हा मी बरोबर जुळतो आहे किंवा नाही हे चेक करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. असा ठेवून चेक करायचं. बघा इथं थोडंसं एक्स्ट्रा लागते. इथं कमरपट्टी आपल्याला जॉईन करायची आहे. जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यवस्थित एक लेवलला कटिंग करून घ्यायचं आणि ही टीप आतल्या बाजूला ढकलून आपल्याला क्रॉसपट्टीवरून बरोबर अशी दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. दुसरा पॅटर्नसुद्धा बरोबर सेम असाच आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग मी पूर्ण एका व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळे थोडासा व्हिडिओ आपला अर्ध्या तासाचा होणार आहे. कारण संपूर्ण ब्लाऊज आपल्याला कटिंग आणि स्टिचिंग फक्त अर्ध्या तासात कसं कंप्लीट केलं हे तुम्हाला मला दाखवायचं होतं, म्हणून मी इथं अर्धा तासाचा व्हिडिओ केलेला आहे. तर बघा आपली ही काचपट्टी आहे, खालच्या बाजूने थोडीशी दुमडून घ्यायची आणि डाव्या साईडचा भाग सवचा ठेवून आपल्याला काचपट्टी जोडून घ्यायची आहे. ते परत आतल्या साईडला फोल्ड करायची व हाताने असं प्रेस करत त्याच्या काठावरून दाबटीप मारायची. परत उलटा कपडा करून आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून मोठी टीप टाकून घ्यायची. ही आपली काचपट्टी तयार झालेली आहे. ह्या पॅटर्नला आपल्या उजव्या बाजूला बटनपट्टी लावायची आहे. तो उजवा पॅटर्न आपल्याला सवचा ठेवायचा आणि खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करून डबल करून पट्टी मी घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. बघा ह्याच्यावर लगेच आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आणि आता ही टीप आहे आतल्या बाजूला व्यवस्थित अशी फोल्ड करून हा कपडा आपल्याला असा फोल्ड करून बरोबर त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि ही आपली बटनपट्टी पॅक करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी काठावरून आपल्याला टीप मारून घ्यायची. डबल लॉक करून घ्यायचं आहे खालच्या साईडला. बघा आता इथं पुढच्या गळ्याला आकार मी थोडासा अंदाजेच असा आकार देऊन घेते. बघू शकताय तुम्ही. बघा अशा पद्धतीने पुढच्या जी काचपट्टीची बाजू असते ना डाव्या बाजूला तिथं असं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि जो आपला मापाचा ब्लाऊज असतो ना तो बरोबर असा ठेवून चेक करून घ्यायचा आपला गळा बरोबर आहे की नाही. बघा माझा थोडासा गळा इथे एक्स्ट्रा होतो म्हणून मी खालच्या साईडने थोडासा गळा वरती घेणार आहे. बघा आता परत मी चेक करून घेते. बघा असा व्यवस्थित पुढचा गळा चेक करून घ्यायचा म्हणजे बरोबर आहे की नाही. बघा आता आपलं पॅटर्न बरोबर आहे. आता हे दोन्ही भाग व्यवस्थित एकमेकावर ठेवून घ्यायचे. बटनपट्टी पुढं सोडून आपल्याला काचपट्टी त्याच्यावर ठेवून एकसारखा व्यवस्थित करून जसा गळ्याला आपण आकार दिलेला आहे अगदी त्याच वरून व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर असा आपला पुढचा गळा कटिंग झालेला आहे. आता हे दोन्ही पॅटर्न बरोबर आहेत किंवा नाही चेक करायचं आणि कमरेकडच्या बाजूने जो पॅटर्न एक्स्ट्रा असेल तो व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा. आता हे दोन्ही भाग एकमेकावर ठेवून घ्यायचं आहे. बघा बटनपट्टीवर काचपट्टी ठेवून चेक करून घ्यायचं आपली क्रॉसपट्टी एकसारखी आहे का, पुढचा गळा बरोबर एकसारखा आहे का हे चेक करायचं आहे. बघा इथं आपला किंचितचा गळा थोडासा काचपट्टीचा एक्स्ट्रा होतो तो मी कटिंग करून घेतलेला आहे. बघा आता परत एकदा मी चेक करून घेते. बघू शकता तुम्ही कटोरीसुद्धा किती सुंदर अशी आपली आलेली आहे. बघा आपला गळा परफेक्ट झालेला आहे. घातल्यानंतर थोडासा तो असा बसणार आहे. तर आपला पुढचा भाग तयार झालेला आहे. पाठीतल्या भागावर 4.5 इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची पाठीतले टक्स मारायचे आहे. शोल्डरचा मध्य केला तरी चालेल किंवा गळ्याचा मध्य करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. उलट्या बाजूवरून इथे मी टीप मारून घेतलेली आहे. दोन्ही बाजूला सुद्धा तुम्ही तशीच टीप टाकून घ्यायची आहे. डबल टीप टाकून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला ही काठाची जी कमरपट्टी आहे ती मी इथं जॉईन करून घेत आहे. ही थोडीशी माझी कमरपट्टी कमी पडली तिथं मी थोडासा किंचितसा जॉईन देऊन घेतलेला आहे.
बघा आता ही टीप आपल्याला आतल्या साईडला अशी फोल्ड करायची, अगदी काठावरून त्याच्या आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता कपडा आपला पाठीतला भाग उलटा करायचा आणि ही पट्टी परत आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून मोठी 5 नंबरची टीप टाकून घ्यायची, जेणेकरून हात शिलाई घातल्यानंतर आपल्याला ती टीप उस्तरून काढता येईल. म्हणजे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते काढून घ्यायचं. आपला पाठीतला भाग तयार झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. आता पाठीतला भाग सव्वाचा ठेवायचा आणि काचपट्टी अशी उलटी ठेवून आपल्याला जो पुढचा भाग आहे एक बाजूचा तो उलटा ठेवायचा आणि शोल्डर आपली जोडून घ्यायची. बघू शकताय तुम्ही. दोन्ही पॅटर्नसुद्धा तसंच आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा मुंड्याकडच्या बाजूने शोल्डर अगदी बरोबर आली पाहिजे. जादाची जी शोल्डर आहे ती गळ्याकडच्या बाजूला आपल्याला सोडून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. आता हे बघू शकताय. बघा हे थोडं सगळा आपला एक्स्ट्रा झालेला आहे, तो असा व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. ह्या बाजूचा सुद्धा मी तसाच कटिंग करून घेणार आहे. बघा किती सुंदर असं आपलं तयार झालेलं आहे. बघा आता ही आपली अशी डबल फोल्ड केलेली होती ती मधनं कट करून घेतली आणि तिरका असा क्रॉस ठेवून व्यवस्थित अशी आपल्याला गोटपट्टी जोडून घ्यायची आहे. बघा जे एक्स्ट्राचं मार्किंग झालेलं आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. आता उलट्या बाजूने आतल्या साईडला डबल फोल्ड करून थोडासा अर्धा इंच फोल्ड करायचा आणि बरोबर काचपट्टीवर ठेवून आपल्याला अगदी काठावरून फक्त एक पायाचं मार्जिन पकडत आपल्याला संपूर्ण गोटपट्टी जोडून घ्यायची. कुठेही गोटपट्टी जोडताना ओढाताण अजिबात करायची नाही. डबल फोल्ड केलेली पट्टी दोन्ही टोकं एकत्र येऊन व्यवस्थित लागली जाईल ह्याची काळजी घेत आपल्याला पूर्ण पट्टी अशी व्यवस्थित जोडायची आहे. कुठेही गळा लूज पडता कामा नये किंवा कुठेही पट्टी ओढायची नाही, जेणेकरून आपला गोट उलटा होईल किंवा पट्टी लूज पडेल. पट्टी आपण ओढून लावली तर गोट आपला उलटा होण्याची भरपूर चान्सेस असतात. त्यामुळे फक्त हलक्या हाताने जसं आहे तसं आपल्याला फक्त फिरवत पूर्ण पट्टी अशी एक पायाचं मार्जिन पकडत आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. माझी ब्लाऊज शिवण्याची पद्धत खूप सोपी आणि साधी आहे, कुणालाही सहज आवडेल. माझी शिवण्याची पद्धत आवडली तर प्लीज माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तरी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. बघा एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते एकसारखं एक लेवलमध्ये संपूर्ण गळ्याचं असं व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता संपूर्ण जे मार्जिन आहे ते एक लेवललाच आलं पाहिजे, जेणेकरून आपला गोट कुठेही फुगीर, कुठेही बारीक, कुठेही पातळ, कुठेही जाड असा येणार नाही. अगदी एकसारखा एक लेवलमध्ये येईल ह्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघा एकसारखंच आपलं कटिंग करून झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. कट्स देणे खूप इम्पॉर्टंट आहे. कट्स दिल्यानंतर काय होतं, गोट आपला उलटा होत नाही, एकसारखा गोट व्यवस्थित बसला जातो. जिथं आपला कॉर्नरला गळ्याचा गोल कॉर्नरला गळा कॉर्नरला गळ्याची पट्टी गोल वळलेली असते, तिथं जास्त करून गोट उलट्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे छोटे छोटे संपूर्ण कट्स दिल्यामुळे काय होतं, कुठेही गोट वगैरे उलटा होत नाही, अगदी व्यवस्थित जसा आहे तसा बसतो. म्हणून संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे. टीप कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत. बघा आता ही जी टीप मारली ही पट्टी कडच्या साईडला ढकलायची व पट्टी आतल्या साईडला त्या टिपला धरून अशी फोल्ड करून घ्यायची. आणि बघा आता ही पट्टी परत आत घातली, पट्टी त्याच्यावर मारून गोल राऊंड करून गोट घेतला, असा हाताने प्रेस दाबत
आणि आपल्याला दोन्ही बोटाने प्रेस करत असं व्यवस्थित गोट आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. जी आपण टीप मारली ती बरोबर पट्टीकडे ढकलायची. पट्टी दाबून उलट्या बाजूने सव्वाच्या बाजूने आत घालायची आणि थोडीशी गोल राऊंडमध्ये किंचितची 2 बोटाने बाहेर प्रेस करत आपल्याला मधल्या गॅपमधून टीप मारून घ्यायचे. बघू शकता किती सुंदर असा आपला एकसारखा गोट आलेला आहे. बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर गोट दिसत आहे बघा. अगदीच सोपी माझी पद्धत आहे, कुणालाही सहज जमेल. गोट शक्यतो भरपूर प्रॅक्टिस केला तरच जमतो. कुठेही मात्र ओढताण करायची नाही. जसा आहे तसा हाताने फक्त कपडा सरकत व्यवस्थित असा आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे. जरा जरी गोट ओढला तरी गळा लूज पडतो, गोट उलटा होतो, म्हणून कुठेही ओढायचं नाही. फक्त 2 हाताने डाव्या हाताच्या 2 बोटाने फक्त आपल्याला थोडासा पाठीतला भाग मागे खेचायचा आहे. म्हणजे जेणेकरून जी बारीक अशी पोकळी तयार होती गोडची ती तयार होते आणि मधला गॅप आपल्याला बरोबर त्यातून आपली सुई जाते. अगदी सुंदर असं आपलं पॅटर्न होणार आहे. बघू शकताय तुम्ही बघा. अशाच पद्धतीने मी संपूर्ण गोट एकसारखा मारून घेतलेला आहे. किती सोपी पद्धत आहे, बघू शकताय तुम्ही. आता इथं जो एक्स्ट्रा पण कपडा कट केला होता ना, तो आतल्या साईडला थोडासा व्यवस्थित असं फोल्ड करायचा आणि आपल्याला परत त्याच्यावर डबल लॉक टिप मारून घ्यायची आहे. बघू शकता एकसारखा सगळा सुंदर असा आपला गोट आलेला आहे. जे एक्स्ट्राचा दोर आहे, धागेदोरे, ते कट करून घ्यायचे. बघा ही पाठीतली आपली बाही ही उलटी आहे. ह्याच्यावर खालच्या बाजूने आपण 1.25 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि बघा थोडंसं फोल्ड करून एक मोठी 5 नंबरची आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. दुसरी बाहीसुद्धा उलट्या बाजूने तशीच अगदी किंचितची आपली टिप टाकून घ्यायची. आता बरोबर 1 इंचावरती आपल्याला आतल्या साईडला 1 इंच कपडा फोल्ड करायचा आणि इथं आपल्याला 5 नंबरची मोठी टिप टाकून घ्यायची. जेणेकरून काही हातशिलाई घातल्यानंतर ही टिप आपल्याला उस्तरता येईल. बघा दुसऱ्या बाहीला सुद्धा मी तशीच टिप मारून घेत आहे. बघा दोन्ही बाही आपल्या रेडी झालेल्या आहेत. तर बघा पुढची बाही, मेन फॅब्रिकचं पुढचं कापड सवच ठेवायचं, बाही उलटी ठेवायची आणि अशी संपूर्ण बाही एकसारखी मुंड्याला अटॅच करून बघायची जॉईंट होते किंवा नाही. बघा एक्स्ट्रा जे होतं ते मी कपडा कट करून टाकलेला आहे, कारण बाही आपण थोडीशी जादा कट केली होती. कुठेही बाही ओढाताण करायची नाही. व्यवस्थित जशी आहे तशी ठेवत आपल्याला अर्धा इंच मार्जिन पकडत व्यवस्थित अशी बाही आपली अटॅच करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थित हलक्या हाताने करून. आता इथं आपलं एक्स्ट्रा थोडं मार्किंग होते, कारण आपली बाहीची घडी जादाची होती, ती नंतर मी कट करून घेते. बघा ह्याच्यावरून लगेच मी डबल टिप टाकून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. आता बरोबर शोल्डरचा बाहीचा मध्य करायचं आणि आपली बाही बरोबर आहे का हे इथं मी चेक करून घेतलेलं आहे. बाहीची दोन्ही टोकं असं जोडायची, खालची कमरेची दोन्ही टोकं पाठीतला व पुढचा भाग जोडून घ्यायचा आणि ब्लाऊज सवच करून एक मोठी टीप मारून घ्यायची अगदी काठावरून. एक्स्ट्राचा कपडा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा. ह्या बाजूची सुद्धा बाही तशीच आपली जोडून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. हा पाठीतल्या भागाला सव्वाचा ठेवलेला आहे आणि ही बाही आपली घेऊन पाठीतल्या भागाला पाठीमागचीच बाही जोडते किंवा पुढची बाही जोडते हे व्यवस्थित चेक करायचं आणि आपल्याला अशी व्यवस्थित बाही जोडून घ्यायची. कायम लक्षात ठेवायचं खालचा जो मशीनवरचा भाग
ठेवलेला भाग असतो तो सवाचा ठेवायचा आणि हातात आपला जो भाग असतो तो उलटा घ्यायचा. एक भाग सवाचा, एक भाग उलटा. अशा पद्धतीने ठेवलं कधीही आपलं सवाचं उलट्यामध्ये कुठल्याच कपड्याच्या बाबतीत गोंधळ उडणार नाही. बघा बाई मी उलटी करून परत टीप मारले. त्यावेळी काय होतं, आपला जो पाठीचा भाग जो पुढचा भाग होतो ना तो टिपमध्ये येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारावी लागते किंवा एक्स्ट्राचा कपडासुद्धा चून पडण्याची शक्यता असते. तर बघा आपली डबल टीप मारून घेतलेली आहे. आता एकदा दोन्ही बाही बरोबर आहेत का नाही हे व्यवस्थित असं चेक करून घेऊया. बघा दोन्ही टोकं एकत्र घेऊन दोन्ही शोल्डर व्यवस्थित जोडून आपल्याला चेक करायचे. दोन्ही बाही आपल्या परफेक्ट आलेल्या आहेत. तर आता इथं दोन्ही बाहीची टोकं जोडायची. कमरेचा भाग व पुढच्या भागाचा कमरेचा भाग एकत्र जोडून घेऊन आपल्याला एक कवर शिलाई सव्वाच्या बाजूने व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे. कुठेही आपला कमरेचा भाग कमी किंवा जास्त होत नाही. बघू शकता. आता ब्लाऊजचा कपडा आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि अगदी काठावरून आपल्याला 5 इंच मार्जिन पकडत आणखी एक मोठी 5 नंबरची आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. त्या बाजूला सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. फक्त 5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्या मुंड्याची दोन्ही टोकं एकत्र आलीत किंवा आहेत किंवा नाही हे बघत आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं टीप मारून घ्यायची आहे. बघू शकता. आता फिटिंग फक्त मी 2 मापे घेऊनच फिटिंग पूर्ण करणार आहे. बघा तयार ब्लाऊजची कंबर आपली 26 आहे. तर आता ह्याची तयार कंबर ह्या ब्लाऊजची किती आहे चेक करायचं. ह्या बटनपट्टीपासून त्या काज पट्टीपर्यंत व्यवस्थित आपल्याला ओढून ब्लाऊज चेक करून घ्यायचं आहे. बघू शकता ह्याची तयार कंबर आपली किती आलेली आहे, 30 आलेली आहे आणि आपल्याला हवी आहे किती 6 म्हणजे किती इंच 4 इंच जादा होत आहे. तर बघा इकडं 2 इंच तिकडं 2 इंच आणि 2चा परत किती अनेक भाग करायचे म्हणजे 4 भाग करायचे. किती आलं 1 इंच आणि इथं आपलं दंडगिरी किती आहे 5.5 आहे. तो 5.5 इंचावरती आपल्याला असं टिकमार करून घ्यायचे आहे. पावणे 6 इंचावरती टिक मार करायचे आणि बघा तो पॉईंट आणि हा पॉईंट असा व्यवस्थित आपल्याला तिरक्या लाईनमध्ये पट्टीने एकसारखा जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने फिटिंग कधीही चुकणार नाही, अगदी परफेक्ट येतं. बघा दोन्ही कपडा एकसारखा व्यवस्थित जोडून आपल्या मुंड्याची शिलाई दोन्ही एकत्र व्यवस्थित घेऊन बरोबर बाहीची दोन्ही टोकं एकत्र ठेवून आपल्याला बरोबर अशी टीप मारायची आहे. दोन्ही काठाला अगदी व्यवस्थित अशी डबल टीप मारून आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. परत आपल्याला 5 इंचावरती अशा 1 2 3 टिपा पाव इंचाच्या गॅपमध्ये आपल्याला मारून घ्यायचे आहेत. जे एक्स्ट्राचा धागा दोरा आहे तो व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे. बघू शकता इकडं सुद्धा 1 इंचच आपल्याला मारून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला किती 5.5 ह्या 2 मापावरून आपलं परफेक्ट असं फिटिंग ब्लाऊजचं होतंच. बघू शकताय तुम्ही इथं 5.5वरती टिक मार केली बघा आणि हे दोन्ही पॉईंट एकत्र असे जोडून घेतले. असे अगदी तिरकी एकसारखी आपली लाईन मारून झालेली आहे. बघू शकता कुठेही दोन्ही टोकं वर खाली होणार नाही त्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित अशा फिटिंगच्या 3 टिपा टाकून घ्यायच्या आहेत. बघा अगदी कमी वेळात संपूर्ण ब्लाऊज कटिंग स्टिचिंग कसं करायचं हे तुम्हाला डिटेल एकाच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. माझी कटिंग स्टिचिंगची माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तरी सबस्क्राईब करा. तर बघा किती सुंदर असं आपलं फिनिशिंगमध्ये अगदी सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. कटोरा बघू शकताय, काज बटन पट्टी गळा अगदी फिनिशिंगमध्ये सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. कुठंही कमी जास्त कुठेही ओढताण किंवा कुठेही असं काहीही झालेलं नाही. घातल्यानंतर खूप सुंदर असा आपला ब्लाऊज तयार होणार आहे. फक्त अर्ध्या तासात साधा कटोरी ब्लाऊज कट करून कसा शिवायचा ही माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. बघू शकताय तुम्ही गळासुद्धा बघा किती सुंदर आलेला आहे. कटोरी बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर असा कटोरीचा आपला पफ आलेला आहे. भाईसुद्धा बघू शकताय तुम्ही. गोट बघा खूप सुंदर असा आपला गोटसुद्धा आलेला आहे. बघू शकताय
आता पाठीतला बघा, पाठीसुद्धा गोट आपला एकसारखा छान फिनिशिंगमध्ये आलेला नाही. कुठेही आपला गोट पायपिंग उचलली किंवा ओढली काहीही झालेली नाही. भाई बघा, ब्लाऊजचं फिनिशिंग बघा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.